नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गांजाची तस्करी करत असलेल्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत बेळगाव पोलिसांनी तब्बल 50 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आली असून 3 कार, 10 मोबाईल फोन, 1 शस्त्र, वजन काटा आणि 4,000 रुपये रोख जप्त करण्यात आलेत. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली. महाराष्ट्रातील सुळगा व जवळील ढाब्याजवळ 2 कार थांबवून तपासणी केल्यावर ही कारवाई उघडकीस आली. इस्माईल, ताझीर, शिवकुमार हसबे, रंजान जमादार आणि प्रथमेश सर्व राहणार महाराष्ट्र, तेजस वजारे, हुक्केरी तालुका, कर्नाटक या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. कर्नाटकातील गांजा बेळगाव मार्गे महाराष्ट्रामध्ये नेण्याचा प्रयत्न ते करत होते. बेळगाव पोलिसांनी केलेली ही कारवाई उल्लेखनीय असून सुमारे 50 किलो गांजा जप्त करून नशेच्या मोठ्या रॅकेटवरचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. बेळगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीस कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पालिका आयुक्त शुभाबी आणि उपायुक्तांसह विसर्जन मार्गाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यामध्ये कित्तूर राणी चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, हुतात्मा चौक, मारुती गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, कपिलेश्वर उड्डाणपूल या मार्गाचा आढावा घेण्यात आला. रस्त्यावर असलेले अडथळे, उंच झाडांच्या फांद्या, विद्युत तारा तसेच रस्त्यावरचे खड्डे याकडे लक्ष वेधून त्यांचे तात्काळ निराकरण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. या पाहणी दरम्यान पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बेळगाव तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेता तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने आज शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. बेळगाव वेंगुर्ला राज्यमार्गावरील बेळगाव ते बाची आणि मच्छे ते वाघवडे या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी ठाम मागणी समितीने केली. या मार्गांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला असून सणाच्या काळात नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. निवेदनावर त्वरित प्रतिक्रिया देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्यापासून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच गणेशोत्सव संपेपर्यंत संबंधित मार्गावर रोलर फिरवून खड्डे बुजवले जातील अशी खात्रीही त्यांनी दिली. माजी आमदार मनोहर किणेकर आणि नेते RM चौगुले यांनी या कृतीचे स्वागत करत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. बेळगाव बसवनकुर्ची येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या स्लॅब भरणीचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. या स्मारकाच्या माध्यमातून शिवरायांच्या शौर्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मये समितीचे नेते व उद्योजक RM चौगुले, भावकेश्वरी सोसायटीचे चेअरमन उमेश पुरी, संचालक मनोहर कडेमनी, शिरीष पाटील, भाऊ जाधव, अभियंता संजय हम्मन्नावर, अॅडव्होकेट लक्ष्मण पाटील, रमेश मोदगेकर, मधू मोदगेकर, माजी नगरसेवक बसवंत हलगेकर, यल्लाप्पा मुचंडीकर आणि परशुराम बेडका आदी मान्यवर उपस्थित होते. किशन कडेमणी यांनी सूत्रसंचालन करत सर्वांचे आभार मानले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्यात आला. स्मारकाचे बांधकाम स्थानिक नागरिकांच्या सहभागातून होत असून परिसरातील शिवभक्तांमध्ये या उपक्रमाबद्दल उत्साहाचं वातावरण आहे. संपूर्ण बेळगावकरांना आतुरता असते ती लाडक्या बेळगावच्या राजाच्या आगमनाची. यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्ट रोजी धर्मवीर संभाजी महाराज चौकात राजाची पहिली झलक सुमारे 15 ते 20 हजार भाविकांनी पाहिली होती. त्यानंतर काल गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता चव्हाट गल्लीमध्ये पारंपरिक मुकुट आगमन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. चव्हाटा मंदिरापासून मारुती मंदिरापर्यंत सनई, हलगी, ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. या सोहळ्याचं आयोजन उत्तम नाकाडी आणि सचिन नाकाडी या बंधूंच्या वतीने उत्साहात करण्यात आले. राजासाठी अर्पण करण्यात आलेला चांदीचा मुकुट पाहताच गर्दीने एकच जल्लोष केला आणि गणपती बाप्पा मोरया, बेळगावचा राजा मोरया या घोषणांनी गल्ली दणाणून गेली होती.
सुरुवातीला चव्हाटा मंदिरात विधीपूर्वक पूजन करण्यात आले। कार्यक्रमाला माजी आमदार अनिल बेनके, श्रीराम सेना अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, रोहित रावळ, सोहन जाधव, अमर येळूरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते, महिला वर्ग व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा मुकुट आगमन सोहळा चव्हाट गल्लीची शान ठरला, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली। घरोघरी चाललीये तयारी, आरास, सजावट आणि बाप्पासाठी खास शृंगार। म्हणूनच डीके हेरेकर ज्वेलर्स घेऊन आलेत आपल्या बाप्पासाठी चांदीचे दागिने आणि पूजेचे साहित्य। किरीट, जास्वंद हार, श्रीमंत हार, कर्णफुले, मोदक, त्रिशूळ, पाश, दुर्वा आणि बरच काही। बाप्पाच्या शृंगारासाठी हवं ते सगळं येथेच डीके हेरेकर ज्वेलर्स मध्ये। तसंच पूजेसाठी लागणारी सर्व प्रकारची शुद्ध चांदीची भांडी आता एकाच ठिकाणी सहज उपलब्ध। संपर्क डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव, तसेच तेली पाटील गली, शहापूर, बेळगाव। या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाला द्या भक्तीचा रुपेरी स्पर्श। यंदाच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी शहरातील विसर्जन मार्गाची आज सकाळी पाहणी करण्यात आली। यावेळी पालिका आयुक्त शुभाबी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महत्वाची माहिती दिली। 2 दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक गटारी, ड्रेनेज तुंबल्यामुळे रस्त्यावर पाणी साचलं होतं। तसेच काही भागातील रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत। त्यामुळे विसर्जन मिरवणुकीपूर्वी तातडीने खड्डे बुजवण्याचे व गटारींची स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले। यासोबतच विसर्जन मार्गावरील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे, विद्युत तारा व्यवस्थित करणे आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती त्यांनी दिली। शहरातील गणेश भक्तांना कोणताही त्रास न होता मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी महापालिकेने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे। ट्रेडिंगद्वारे मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून सुमारे 89 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। वडगाव येथील सुभाष पुन्नाप्पा चव्हाण व इतर 9 गुंतवणूकदारांनी एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये चौघांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे। फसवणूक करणाऱ्या आरोपींमध्ये फईक बेग ऑटोनगर, शफान नाईक, काझीम अली बेग, दोघेही राहणार वीरभद्रनगर आणि मलिक जान नाईक, बेळगाव यांचा समावेश आहे। या चौघांनी गुंतवणूकदारांना ट्रेडिंग कंपनीत पैसे गुंतवल्यास मोठा परतावा मिळेल असं सांगत लाखो रुपये उकळले। मात्र ठरलेला नफा न देता संपर्क तोडल्यामुळे फसवणूक झाल्याचं उघड झालं। या प्रकरणामुळे इतर गुंतवणूकदारांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे। सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचं आवाहन पुन्हा एकदा नागरिकांना करण्यात आलंय। गांजा सेवन प्रकरणी कॅम्प आणि मार्केट पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत तिघांना अटक केली आहे। बुधवारी ही कारवाई करण्यात आली असून संबंधितांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कॅम्प पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक रुक्मिणी ए यांनी रेल्वे स्टेशनजवळ छापा टाकून बाबू शंकर बजंत्री, वय 36, मूळ रहिवासी समशी, तालुका कुंदगोळ, सध्या लोंढा याला ताब्यात घेतले। तसेच अंबाभवनजवळ पोलिसांनी परशुराम विलास, तहसीलदार, वय 36, राहणार गांधीनगर, खानापूर यालाही अटक केली। दरम्यान मार्केट पोलिसांनी खंजर गल्लीजवळ कारवाई करत आयुब खान, इक्बाल खान पठाण, वय 40, राहणार आझादनगर याला अटक केली। या तिघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता गांजा सेवन केल्याचं स्पष्ट झालं। सर्व आरोपींवर एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटामध्ये एक मोठी दुर्घटना प्रसंगावधान राखणाऱ्या चालकामुळे थोडक्यात टळली। गोवा पासिंगची खासगी बस दरीत कोसळण्याच्या काही इंचावर येऊन थांबली आणि सर्व प्रवाशांचे प्राण वाचले। मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातून गोव्याच्या दिशेने निघालेली सदर बस अनमोड घाटातील एका तीव्र वळणावर येताच चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। बस भरधाव वेगाने रस्त्याच्या कडेला गेली आणि थेट दरीच्या काठावर येऊन पोहोचली। मात्र ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत वेळीच ब्रेक मारल्यानं बस थांबली आणि मोठा अनर्थ टळला। घटनेनंतर बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ घबराटीचं वातावरण बनलं होतं। सुदैवाने कोणालाही या घटनेत इजा झाली नाही। घाटातील अपुऱ्या सुरक्षितता उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घाट मार्गावरील सुरक्षेचा विषय पुन्हा ऐरणीवर आलाय।
भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. 11 ऑगस्टच्या आधीच्या आदेशात बदल करत न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की भटक्या कुत्र्यांना नसबंदी व लसीकरण केल्यानंतर पुन्हा त्याच परिसरात सोडलं जाईल. मात्र सार्वजनिक रस्त्यावर त्यांना नागरिकांकडून खायला घालण्यास परवानगी दिली जाणार नाही, असंही स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे वाढलेल्या घटनांवरून न्यायालयाने स्वयंस्फूर्तीने दखल घेतली होती. या आधीच्या आदेशानुसार सर्व भटक्या कुत्र्यांना पकडून निवारागृहामध्ये ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते आणि त्यांना पुन्हा रस्त्यावर सोडण्यास मनाई केली होती. न्यायालयाने आता भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध उपाययोजना राबवणे गरजेचे असल्याचे सांगत जाणीवपूर्वक नसबंदी, लसीकरण आणि नियंत्रण हे धोरण राबवण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय प्राणीप्रेमी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेत संतुलन राखणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बाळेकुंद्री खुर्द येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिराच्या जीर्णोद्धारित नवीन चौकट पूजन व मिरवणूक सोहळा श्रावण महिन्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या भक्तिभावात पार पडला. या मिरवणुकीला रिमझिम पावसातही ग्रामस्थ, युवक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुशोभित ट्रॅक्टरवर विराजमान असलेल्या चौकटीचे पूजन जाधव, पगडी व करविनकोप कुटुंबियांनी केले. मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून मंदिरापर्यंत नेण्यात आली. बँड, ढोल, डॉल्बीच्या गजरात लक्ष्मी माता की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. चौकट देणगीदार नागराज पगडी व मल्लिकार्जुन करविनकोप यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे मडिवाळेश्वर स्वामीजी, शंकर घाणगेर, आर.एम. चौगुले आणि अंजना बेळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. राजू सुतार व परशुराम पाटील यांचा गौरव करण्यात आला. येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये श्री महालक्ष्मी जीर्णोद्धार मंदिराचा उद्घाटन सोहळा तसेच 2027च्या मे महिन्यात गावच्या महालक्ष्मी देवीची यात्रा निश्चित करण्याचा ठराव देवस्थान जीर्णोद्धार व यात्रा कमिटीने केला आहे. आजाराला कंटाळून विष प्यायल्यानं अत्यवस्थ झालेल्या बीजगर्णी येथील एका वृद्धाचं गुरुवारी जिल्हा रुग्णालयात निधन झालं. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली असून नारायण फकीरा जाधव वय 70 असं त्यांचं नाव समजतं. नारायण यांच्यावर 2 वर्षांपूर्वी पोटाच्या विकारावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्रास कमी होत नाही या मनस्तापातून शनिवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी पहाटे त्यांनी विष प्यायल्यानं ते अत्यवस्थ झाले होते. अधिक उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराचा उपयोग न होता काल गुरुवारी दिनांक 21 ऑगस्ट रोजी त्यांचं निधन झालं. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रेल्वेची धडक बसून अनोळखी तरुण ठार झाल्याची नोंद रेल्वे पोलिसात झाली आहे. बुधवारी दिनांक 20 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास सुलधाड रेल्वे स्थानकाजवळ सदर घटना घडली. मृत तरुणाचं अंदाजे वय 35 ते 40 वर्ष असून तो रेल्वे रुळाच्या बाजूने चालत चालला होता. मात्र पाठीमागून आलेल्या रेल्वेचा त्याला अंदाज न आल्यानं रेल्वेची जोराची धडक बसून तो दूरवर फेकला गेल्यानं जागीच ठार झाला. या तरुणाबाबत कुणास अधिक माहिती असल्यास त्यांनी रेल्वे पोलिसांशी दूरध्वनी क्रमांक 0831-240-5273 किंवा मोबाईल क्रमांक 9480802127 वर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. आगामी श्री गणेश चतुर्थी व ईद मिलाद हे 2 महत्वाचे सण लक्षात घेता बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत पोलीस अधिकारी, स्थानिक नागरिक, समाजप्रमुख, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सणाच्या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावं यासाठी सर्व समाज घटकांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आलं. बैठकीस नागरिकांनी विविध सूचना, अडचणी व सहकार्याची भूमिका मांडली. पोलीस निरीक्षकांनी सण शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना व पेट्रोलिंग वाढवण्याचं आश्वासन दिलं. सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारीचे उपाय आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
या मान्सून मध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. वारा आणि पावसाची तमा न बाळगता कष्टाचे आणि शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना नुकतेच माधुरी जाधव फाउंडेशनतर्फे ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. बेळगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी वातावरणात प्रचंड गारठा निर्माण झाला असून थंड वारे वाहू लागलेत. मात्र पावसासह थंडीच्या लाटेतही सफाई कर्मचाऱ्यांना शहरातील कचरा संकलनाचं काम करावं लागतं. तेव्हा त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेल्या समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी आपल्या माधुरी जाधव फाउंडेशनतर्फे सदर सफाई कर्मचाऱ्यांना ब्लँकेटचे वितरण करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी दाखवलेल्या आपुलकीबद्दल स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के. शिवकुमार यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रार्थना गीताच्या काही ओळी गायल्या. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे या प्रार्थनेच्या ओळी गातानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना घडलेली ही घटना अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून संघाचं कौतुक केल्यानंतर काँग्रेसकडून त्यावर टीका करण्यात आली होती आणि डी.के. शिवकुमार हे या विरोधात अग्रेसर होते. मात्र आता त्यांचा आरएसएस प्रार्थना म्हणतानाचा व्हिडिओ समोर आल्यानं ते स्वतःच संघाच्या भूमिकेशी सहमत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. सोशल मीडियावर याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळावरही चर्चा रंगली आहे. हा व्हिडिओ केवळ क्षणिक होते का की यामागे काही खास राजकीय संदेश आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर या घटनेने खळबळ उडवली आहे. आज शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बिजगर्णी ते कावळेवाडी मार्गावर एक ओमनी कार अचानकरित्या चालकाचा ताबा सुटल्यामुळे थेट शिवारातील चिखल व भात शेतीत घसरली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर इजा झालेली नाही. सदर कार बेळगावहून कावळेवाडीकडे जात असताना वळणावर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. परिणामी कार 4 ते 5 फूट खोल शेतात घसरून गेली. अपघात घडला असला तरी प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. ही बाब दिलासादायक आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत केली. यामुळे कारमधील प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. या रस्त्यावर काही ठिकाणी वळणे तीव्र असून सुरक्षिततेच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली. ग्रामपंचायतीने लावलेले बॅरिकेड्स तोडून अतिउत्साहाच्या भरात ट्रक पुराच्या पाण्यात घालणं चालकाच्या अंगलट आलं. हा ट्रक पुरात उलटल्याची घटना कागल तालुक्यातील बावनूर पुलानजीक पहाटे 3च्या सुमारास घडली. सुदैवाने चालक व क्लीनरला सुरक्षितपणे 4 तासानंतर बाहेर काढण्यात सामाजिक कार्यकर्ते व मुरगुड पोलिसांना यश आलं. एस. शंकर राहणार पालखोड जिल्हा ब्रह्मपुरी व के. युवराज राहणार व्योमनारीग्राम जिल्हा सेलम तामिळनाडू अशी त्यांची नावे आहेत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सदर ट्रक क्रमांक KA10A 3708 बेंगळूर येथून रत्नागिरी येथे पोल्ट्री खाद्य घेऊन निघाला होता. मात्र बस्तवडे पुलावर ग्रामपंचायतीने पुराचे गांभीर्य ओळखून या ठिकाणी बॅरिकेड्स लावले होते. चालकाने बॅरिकेड्स तोडून पुलावर आलेल्या पाण्यातून ट्रक पुढे पुढे चालवत नेत असतेवेळी रस्त्याचा अंदाज न आल्यानं ट्रक बाजूच्या चरीत जाऊन उलटला. 12 वर्षांपासून संकेश्वर शहरातील रस्त्यांची पुनर्बांधणी झालेली नाही. परिणामी दर्जेदार दुरुस्तीही झालेली नाही. त्यामुळे शहरातील सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. पूर्णतः खड्डा उखडल्यानं खाचखळगे आणि खळग्यांमुळे वाहतुकीचे 3-13 वाजलेत. नगर परिषदेने मार्गांचे पॅचवर्क करण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष केलंय. शहराच्या दृष्टीने रस्त्यांची समस्या शोकांतिकेचा विषय ठरला आहे. 8 दिवसांपासून संततधार पडलेल्या पावसाने हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
पूर परिस्थिती प्राप्त होणार या अवस्थेला आली असतानाच माजी खासदार रमेश कत्ती यांनी हिरण्यकेशी नदीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नदीपात्रातील मातीचा ढिगारा जैसे थेच असल्याबद्दल यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रसंगी ज्येष्ठ नेते आप्पासाहेब शिरकोळी, उपनगराध्यक्ष सचिन भोपळे, नगरसेवक सुनील पर्वतराव, माजी नगरसेवक राजू बांबरे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. या संदर्भात अथणी तहसीलदार सिद्धराय भोसगी यांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकाने नदीपात्रातील हुलगबाळी, मांगबस्ती, इंगळगाव, सप्तसागर, तीर्थ आणि चिकुड या गावांना भेट देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला. FRS करून अपसिडीएस योजना पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवावी, तसेच न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गट C व गट D मधील कर्मचारी म्हणून वर्गीकृत करावं, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केली आहे. 2018 पासून लागू करण्यात आलेल्या वेतनात वाढ करण्यात यावी, अन्यथा कर्मचाऱ्यांकडून हाताला काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. संघटनेने पुढे सांगितले की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये संबंधित मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन छेडले जाईल. या मागण्यांसंदर्भात एक निवेदन बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे भाऊराव काकतकर महाविद्यालय बेळगाव येथे दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी विनियोगन व गुणवत्ता अभिसरण संदर्भ एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे भारतीय कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. पुणे पाटील, डॉ. सुभाष पाटील, मुख्य अतिथी डॉ. विनीत गायकवाड, RS विद्यामंदिर बेळगाव यांचे सेक्रेटरी कृष्णा, प्राचार्य डॉ. नंदकिशोर देशमुख, प्रमुख अभ्यागत कार्यकारी अधिकारी डॉ. शेखर सुतार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. समाज सुधारणेतून सुजन उभारणी या विषयावर विद्यार्थ्यांनी भव्य मराठी निबंध स्पर्धा घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रभाकर बोराडे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व सांस्कृतिक ज्ञानात वाढवण्याविषयी विवेचन साधले व उपस्थितांचे आभार मानले. लोणार गल्ली निपाणी येथे संततधार पावसाने घराची भिंत कोसळून सुमारे 3 लाखांचं नुकसान झालं. सुशांत बजरंग काळे असं नुकसानग्रस्त झालेल्या घरमालकाचं नाव आहे. सुशांत काळे हे आपल्या आईसोबत कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान त्याच वेळेला सुशांत यांच्या घराच्या भिंती अचानक कोसळल्या. त्यामुळे घरातील प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय. गेल्या काही दिवसांपासून नेरसा परिसरामध्ये गव्याच्या कळपांनी धुमाकूळ घातला आहे. नेरसा येथे गव्यांचा कळप गेल्या काही दिवसांपासून गावाशेजारी ठाण मांडून राहिला असून या कळपात जवळपास 20 गवे आहेत. त्यामुळे एकाच वेळी हे गवे भात शेतीमध्ये येऊन भात शेती तसेच शेंगा, ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. या गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे. मात्र वन खात्याने नेरसा परिसरात साफ दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यातून वन खात्याविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. येत्या 4 दिवसात गव्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, तसेच नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.